कुंभमेळ्याच्या वादासंदर्भातली आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद आता चांगलाच पेटलाय। नाशिकचे महंत सुधीरदास नकली असून त्यांचा आखाड्यांशी काय संबंध, असा सवाल त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केलाय। त्याचबरोबर महंत सुधीरदास यांनी आखाड्यांचं प्रमाणपत्र सादर करावं, त्यांनी महामंडलेश्वर पद कुठून आणलं हे देखील सांगावं, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर दुसरीकडे महंत सुधीरदास यांनीही त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। अखिल भारतीय आखाडा परिषद जी आहे ती अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीरदास यांनी केला। एक महंताबद्दल मी त्यांच्या आखाड्याची काल चर्चा केली की अमुक अमुक महंत हे सुधीर पुजारी नावाचे जे आहे हे तुमचे कोणी आहे का, ते म्हणे आमचे कोणी नाहीये। मग ही सर्व मंडळी कशासाठी बोलतात? ही फक्त स्थानिकामध्ये याच्यामध्ये मतभेद निर्माण करून भांडणे लावायचं काम करता। कृपया मी त्यांना हात जोडून विनंती करतो, असा कुठलाही प्रकार करू नका। मगा धारिगिरी महाराजांनी सांगितलंय की त्र्यंबकेश्वरच हे मूळ हे कुंभाचं स्थान आहे। काही विवाद झाले काही वर्षापूर्वी पेशवानीनंतर यांच्यामध्ये वाद होऊ नये म्हणून वेगळे वेगळे 2 जागा केल्या। इतरत्र आम्ही तिन्ही सर्व 13 आखाडे एकत्र स्नान करतो। त्यांचे लोक नाही म्हणतात, त्यांनी म्हणा त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणावं आणि दाखवावं। तुम्ही असं म्हणता, मग असं चालतंय का? तुमचे मुलं बाळ तिथे आणि तुम्ही साधू, ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात। अहो तो एक भिक्षुक आहे, ब्राह्मण आहे, ते काही साधू वगैरे तर नाही आहे। अशा लोकांना तुम्ही साधू संबोधायला लागले। साधू म्हणून हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशाची श्रद्धाळूची दिशा भूल करतात। साधू लोकांना आता महामंडलेश्वर कुठून आणला असेल आम्हाला माहित नाही। 2004 रोजी अखिल भारतीय 4 संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते। 2003ला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि 11/4/2004ला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली। त्याचे सगळे जे अखिल भारतीय 4 संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो। त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, कारण शैव आखाड्यांचा आमचा काही संबंध पडत नाही। वैष्णव आखाड्यांची जी रेखटेक आहे ती संपूर्णतः वेगळी आहे। मुद्दा असा आहे की विषय हा व्यक्तिगत कोण महंत आहे किंवा नाही याचा नसून काल वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वरच्याच असलेल्या काही महंतांनी याची सुरुवात केली आणि विषय खूप साधा होता। विषय असा होता की त्र्यंबकेश्वर नाव आधी लिहावं आणि नाशिक नाव नंतर लिहिण्यात यावं आणि नाशिक हे मूळ कुंभाचं स्थान नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर या गोष्टीवरतीच फक्त आम्ही आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा वास्तविक भरकटण्याचं काही कारण नव्हतं।